सुरू पहिलं पान. तुमचा चाट. हा सो बेटा, लाईफ प्रोसेसेस 1. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात. त्यांना आपण लाईफ प्रोसेसेस असं म्हणत असतो. जसे की डायजेशन म्हणजे खाल्लेले अन्न पचवणे, रेस्पिरेशन खाल्लेल्या अन्नापासून एनर्जी बाहेर काढणे, सर्क्युलेशन ऑक्सिजन आणि इतर गोष्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे, एक्सक्रिएशन शरीरामध्ये तयार झालेले अनवॉन्टेड आणि टॉक्सिक सबस्टन्सेस लघवीद्वारे बाहेर काढणे, कंट्रोल सिस्टम मेंदूद्वारे स्वतःच्या मुवमेंटवरती नियंत्रण ठेवणे, एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स एक्स काहीतरी लिहिलं. हे कोणती आहे बाबा ही सिस्टीम? काय लिहिलंय की? होय 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 होय. तो उसके बाद ये सब प्रोसेस चलने के लिए, अरे एक मशीनच आहे बॉडी म्हणजे. जसा तुमचा मोबाईल आहे, जशी मोटरसायकल आहे, तसं आहे. आता मोटरसायकलचं तर असं आहे की अचानक एखाद दिवस थांबली तर तिला पेट्रोल टाकणं गेलं तर जमतंय. पेट्रोल म्हणजे एनर्जीचं काम करते, केमिकल एनर्जीचं. परंतु बॉडीला थोडा वेळ थांबवता येत नाही. नो, दिस इज नॉट पॉसिबल. सजीवांचं एकच बेकार आहे, त्यांना थांबता येत नाही, सतत जिवंत राहावं लागते. एकदा मेले की नंतर जिवंत होऊ शकत नाही. एक्सक्रिएटरी अँड नाही रे, हे काय आहे की एक्स्ट अँड इंट ऑर्गन. मला वाटतं एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स असं काहीतरी लिहिलंय, किंवा दुसरं काय आहे का? एक्सक्रिएटरी कंट्रोल सिस्टम आहे तिथे, काय माहित नाही बाबा. एक्सक्रिएटरी सिस्टम तर इथं आली ना, ते काहीतरी असेल, बघूया काही आठवलं सांगतो. एवढं काय आहे असं काही नाही. तर महत्वाचं असं आहे की आपले आयुष्य चलत राहावे लागते आणि चलत राहण्यासाठी ह्या प्रोसेसेस होत राहाव्या लागतात. त्याच्यासाठी कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी पाहिजे. एक्सटर्नल आणि इंटरनल ऑर्गन्स असेल काहीतरी, ते पण कोणते काही प्रोसेस नाही. तो सतत कंटिन्युअस सोर्स माहिती आहे. हा, एक्सटर्नल आणि इंटरनल ऑर्गन्स लागतात. एवढंच की बाबा हे सर्व प्रक्रिया करण्यासाठी एक्सटर्नल आणि इंटरनल ऑर्गन्स काम करत असतात, असं काहीतरी लिहायचा अर्थ आहे, बाकी काही नाही. मग आपल्याला सतत कॉन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी लागतो. मग सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे आपलं अन्न, फूड. ठीक आहे, चालतंय. फूड, अन्न लागतंय. इंटरनल ऑर्गन परफॉर्म देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली. हा, ठीक आहे. या धड्याचे नोट्स पाठवलेत की रे बाळांनो? काल पाठवले ना मी या चॅप्टरचे नोट्स. पहिल्यांदा ते सांगा बरं, ग्रुपवरती नोट्स आल्या का? कोणी नाही म्हणते, कोणी यस म्हणते. काय तर करावं, काय तर नाही. अरे आल्या तर यस पाठवा, नाही तर हा परभणीला पाठवतो. ओके बाळा, परभणीला पाठवतो. परभणीला 1 मिनिटात आलो रे बाबांनो. आलो रे, आलो 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 आलो. परभणीला आलो. पकडा रे पकडा. आलो रे आलो, आलो रे आलो, आलो रे आलो. कुठे गेली बाई? काल पाठवलेल्या नोट्स नाही पाठवल्या का रे तुम्हाला? 10वी वाल्यांना नोट्स नाही पाठवल्या का रे? जरा एकदा सांगा बरं. हा, पाठवल्या. आता हे परभणीला पाठवलं बघा. आधी पाटील सरला पाठवतो, ते मग तुम्हाला पाठवतील. मग लिहितो खाली, सेंड दीज टू परभणी स्टुडंट्स. येतील थोड्या वेळात. आल्याच पहा. नाव आता पहा. तर आपल्याला जे जसं गाडीला पेट्रोल असतंय तसं आपल्याला अन्न असतंय, सोर्स ऑफ एनर्जी. आपण पेट्रोल पिऊन काम करू शकत नाही. तर कोणतं आहे अन्नामध्ये आपल्या? काय काय आहे? पेपर कोणता पाठवू रे बाबा? काहीतरी उगं म्हणत राहता बाबा मध्येच, पेपरच पाठवा, हेच पाठवा, जेवण पाठवा, शिदोरी पाठवा. तर कार्बोहायड्रेट्स,
फॅट्स, लिपिड्स ह्या आपल्या अन्नाचे कंपोनंट्स आहेत. पुन्हा एक राहिलं प्रोटीन्स. प्रोटीन्स का लिहिलं नाही बाबा? पण प्रोटीन पासून जास्त मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी तयार होत नाही. कालचं लेक्चर का टाकणार मी युट्यूबवर? लेक्चर युट्यूबवर नाही टाकणार बाळांनो, माहीत असू द्या. मी म्हटलं असेल तरच टाकणार, अदरवाईज नाही. आणि ह्या सर्वांपासून एनर्जी काढण्यासाठी ऑक्सिजन लागतो. ठीक आहे, एवढं झालं. तर मग आता आपल्याला बघायचंय नेमकं काय होतंय बघूया जरा. मस्त एक छान तुम्हाला मी शरीराचा अंदाज देतो बघा. शरीराचा अंदाज की बाबा शरीरात नेमकं काय होतंय. आपण अन्न खातो, ते शरीरामधल्या पोटात जाते, स्टमक मध्ये जाते. आपण ऑक्सिजन घेतो, तो लंग्स मध्ये जातो. लंग्स मधून ऑक्सिजन ब्लडद्वारे, नीट लक्ष द्या, आणि स्टमक मधून अन्न ब्लडद्वारे, दोघही पोटातलं अन्न, फुफ्सामधलं ऑक्सिजन, पोटातलं अन्न, फुफ्सामधलं ऑक्सिजन, पोटातलं अन्न, फुफ्सामधलं ऑक्सिजन, दोघही रोडच्या माध्यमाने सेलमध्ये जातात. आपल्या शरीराचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट सेल आहे. सेल जिवंत राहिल्या पाहिजे. सेल जिवंत राहिल्या पाहिजेत. बरं ठीक आहे बेटा, तुला कालचं मी पाठवतो लेक्चर वैष्णवी. सेल जिवंत राहिल्या पाहिजेत. सेल जिवंत राहण्यासाठी त्यांना सतत एनर्जी लागते. ती एनर्जी अन्नापासून बनवते, पण अन्नासोबत ऑक्सिजनची रिॲक्शन झाल्याशिवाय एनर्जी बाहेर पडत नाही. त्याला रेस्पिरेशन म्हणतात. मग हे दोघंही मिळून, अन्न आणि ऑक्सिजन दोघंही मिळून सेलमध्ये येतात. अरे काय सोपं आहे रे, मला सांगा. इंजिन काम करत नव्हतं का बघा? एक चॅम्बर होता बघा, चॅम्बर. इकडून फ्युएल टाकायचं आपण आणि इकडून कॉम्प्रेसरनं हवा टाकायची का नाही? सांगा, आठवतंय का रे? आणि इथं कंबशन व्हायचं. अरे हाय का नाही? सांगा की पिल्ले हो, बरोबर आहे का नाही? मग तसंच आहे ना, हे चॅम्बर आहे. इकडून टाकलं फूड, इकडून टाकलं एअर. हे लंग्स म्हणजे कॉम्प्रेसर म्हणूया आपण. हा, नॅचरल गॅसमध्ये तसंच असते. आपलं शरीर मधली प्रत्येक सेल म्हणजे एक छोट्या प्रकारची मशीनच आहे, आणखीन काही नाही. हे समजून घ्या तुम्ही. सेलमध्ये इंटरनल रेस्पिरेशन होते. रेस्पिरेशनचे दोन भाग असतात, इंटरनल, एक्सटर्नल. हवा मध्ये घेणे नाकातून आणि बाहेर सोडणे, ह्याला एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतात. पण मध्ये घेतलेल्या हवेचं मध्ये जाऊन काय होतंय, आणि तेच खरं डिटेल आहे, त्याला रेस्पिरेशन म्हणतात. तर त्या सेलमध्ये इंटरनल रेस्पिरेशन होऊन फूड पासून ऑक्सिजनच्या मदतीने आपल्याला काय भेटतंय? एनर्जी, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. हे काय आपल्या कामाचं नाही, हे कामाचं आहे. मग हे कार्बन डायऑक्साईडला पुन्हा ब्लड फुफ्सामध्ये घेऊन जाते, आणि फुफ्सामधून पुन्हा एकदा नाकाद्वारे बाहेर टाकलं जाते. बघा बरं, कोणत्या कोणत्या सिस्टीम आल्या. बापरे, फूड डायजेशन, डायजेस्टिव्ह सिस्टीम आली आहे का नाही? फूडचं स्टमकमध्ये डायजेशन झालं, सो डायजेस्टिव्ह सिस्टीम. नंतर ती वाहत 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 सेलमध्ये गेलं, सर्क्युलेटरी सिस्टीम. रेस्पिरेशन झालं, रेस्पिरेटरी सिस्टीम. लंग्समध्ये आलं, हे एक्सटर्नल रेस्पिरेशन, हे इंटरनल रेस्पिरेशन, आणि पुन्हा ही सर्क्युलेटरी सिस्टीम. आता इतर हार्टचं काम कुठं आलं? ह्या ब्लडला पळवायचं काम हार्टचं करतंय. मेन इंजिन आहे ब्लडचं, मोठी ट्रक. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये काय आलं, आणखीन काय राहिलं? एक्सक्रिएटरी. आता एक्सक्रिएटरी म्हणजे जे काय वेस्ट प्रोडक्ट तयार झाले, ते वेस्ट प्रोडक्ट रक्ताद्वारे पुन्हा एकदा किडनीकडे जातात. आता हे झालं ना, हे काहीतरी रिॲक्शन झाली, ही एक रिॲक्शनच आहे हो. मेटाबॉलिझम म्हणतात त्याला, रिॲक्शन. मग त्याच्यामध्ये काही वेस्ट तयार होतो, अमोनिया वगैरे जे काय असतील, हजार गोष्टी असतात हो. लिव्हरमध्ये पण तयार होतंय काय काय, ते किडनीमध्ये घेऊन जाते ब्लडच. अरे ब्लड लय कामाचं आहे. अरे काय रिॲक्शन झाली? रिॲक्शन झाली की बाळा, फूड आणि ऑक्सिजनची रिॲक्शन. हे बघा, फूड प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर प्लस सम एनर्जी. ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. झाली की ही रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनलाच म्हणतात मेटाबॉलिझम. मग ही रिॲक्शन आणखीन डिटेलमध्ये बघूया की पुढे. मग इथं जे वेस्ट तयार झाले ते किडनीकडे जातात.
किडनीमध्ये फिल्ट्रेशन होतंय आणि तिथून लघवी वाटे बाहेर येतात. डायजेशन मध्ये कामाचं अन्न पुढे गेलं, न पचलेलं अन्न बाहेर पडलं. कुठून तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना. हा, त्याच्यानंतर आणखीन काय, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. आता हे सर्व चालवण्यासाठी दिमागाचं काम आहे. अन्न खाण्यासाठी एका ठिकाणी बसून जमत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. त्याला लोकोमोशन असं म्हणतात, म्हणजे स्केलेटल सिस्टम आहे ती. ह्या अशा सर्व सिस्टीम एकमेकाच्या सहाय्याने काम करतात. आता मेटाबॉलिझम काय म्हणजे सांगतो. प्रश्न विचारला तुला बेटा, मला एवढं सांग, केमिकल रिॲक्शन कळते का? फक्त एवढं सांग, रिॲक्शन. हो रे, मीच घेणार. केमिकल रिॲक्शन कळते का? आवाज ज्याला येत नाही त्याची अडचण आहे बेटा. मग आता नेटची काय करावं. हा, सर्वात पहिले सांगा, तुम्हाला केमिकल रिॲक्शन म्हणजे काय कळतंय का? वैष्णवी, हा यस. मग केमिकल रिॲक्शन जी शरीरामध्ये होते, कोणतीही होऊ जा, त्याला मेटाबॉलिझम असं म्हणतात. झेपलं का? कळलं का? सांग. शरीरामध्ये झाली की त्याला मेटाबॉलिझम म्हणायचं. कसली रिॲक्शन होऊ? काय उग नावं दिलेत हो, अवघड. तुम्हाला कसं आहे, पुढच्याला इम्प्रेस करायचं म्हणलं की काहीतरी अवघड करून टाकायचं. मग आमचं सायन्स अवघड वाटलं पाहिजे का नाही, मग उगच काहीतरी अवघड टर्म वापरायच्या. काय बी नसते, उगं टाइमपास असते. कॉमन सेन्स असला पाहिजे फक्त आपल्याकडे. बघा, सायन्स म्हणजे उगं सटरफटर आहे. यस, मेटाबॉलिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग. कारण का तर केमिकल रिॲक्शन झाल्याशिवाय काही होतच नाही ना. केमिकल रिॲक्शनचा नाद खुळा असतो. तर शरीरामध्ये, बरं आता तुम्हाला एक मी चित्र काढून दाखवतो, छोटंसं चित्र. कसं बघा, कसं कुठं आहे. आता मी एवढं एक्झॅक्ट काढू शकायचो नाही, मी काही कलाकार नाही, चित्रकार नाही आहे का नाही. तरी मी एक बाबा लईच घाण आला. हनवटी तर नीट काढ की रे पहिल्या. टीडी हे ह्याचे हात. ओके, हे माणूस आहे का बाई सध्या तर माहित नाही. बाई वाटायला का डायन, तुम्हीच ठरवा. लाल केसावाली सुंदर स्त्री, ऐसन. तर केस ठीक आहेत, काल मेहंदी लावली तिनं म्हणून असे आहेत. ये हो गए इसके हात. स्त्री काय जाऊ दे, आपल्याला काय, मी सरळ आयात काढतो. ढबरी झाल्या जरा आपली बाई, काय सांगा. माणूसच घेऊ, गेलेच फालतू दिसायला. इसको हम औरत नहीं बाबा, ये आदमी है मान लो. औरत बहुत ही गंदी दिख रही है, रात्री स्वप्नात येईल तुमच्या उगा. माणूस कसा आपला कसाय काढला जमतो, फक्त ह्याच्यावर काय करायचं, ऐशा. अरे हो गया. तो आता बघा, इथून अन्न येतंय, कुठं काय काय माहीत असलं पाहिजे रे. आपल्या शरीरामध्ये हे बघा, हे तुमचं स्टमक, राईट. हे इथं लिव्हर लय मोठं असते बाबा, ह्याच्यात लय काम होतं की काय. मी थोडक्यात सांगेल, स्टमक हे आतडे, हे मोठे आतडे, छोटे आतडे, 1000 फुटाने यार, हे असं काहीतरी आहे. आणि हे इथून टचोक्कन बाहेर. आता महत्वाचं काय, इथं आहेत फुफ्फुस बाबा. कलर आहे तर वापरा ना दुसरा, चला ना, वापरूया ना. हे इथं फुफ्फुस, ह्या फुफ्साच्या मागच इथं कुठं तर हार्ट असते छोटस. मी जरा बाजूला काढतो, हम बनाएंगे इसको बाजू, इथं काढतो हार्ट. जरा जास्त डावीकडे झालं नाही का. तर काय असते बाळांनो, इथून आपण अन्न खाल्लं, टून 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 पोटात आलं, इथं डायजेस्ट झालं समजा. तसं तर इथं शेवटपर्यंत डायजेस्ट होत असते हो. पण समजा इथं डायजेस्ट झालं अन्न, आणि नाकामधून हवा आली या फुफ्सामध्ये. हे रक्त काय असते, इथे असते, रक्तवाहिन्या. इसको लाल बनाएंगे ना, अरे उसको लाल बनाएंगे. रक्तवाहिनी इकडे असते, रक्तवाहिन्या इकडे असतात.
मग रक्तवाहिनी काय करते, इथून घेते अन्न, इथून घेते ऑक्सिजन, आणि हे ऑक्सिजन आणि अन्न शरीरामधल्या वेगवेगळ्या सेलला नेऊन देते, आणि तिथं रेस्पिरेशन होत आहे. मग रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन बाहेर, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला, पुन्हा एकदा इथं फुफ्फुसाला नेऊन देते ते, फुफ्फुस मग नाकातून बाहेर टाकतंय आणि ऑक्सिजन मध्ये घेत आहे. ह्याचे मेकॅनिझम 12वीला खूप छान आहेत, तिथं बघूया. तो बात ऐसा नाही बेटा. सर्कुल, मग इथं किडन्या असतात, कुठं गेल्या किडन्या, इथंच असतात किडन्या, हे रक्त शुद्ध करतात. इथं तर माहिती आहे ना, मगज ब्रेन राहतात. असा हा माणूस आहे, असा काम करतो. एवढं कळलं का रे? काहीतरी, अरे बाबा आपल्या शरीरामध्ये काहीतरी प्रक्रिया होतात, त्याला लाईफ प्रोसेसेस म्हणतात. कळलं का? अरे कळलं का? जरा आवाज आता अडकत यायला आहे, पण ठीक आहे, आता थोडस बघूया, प्रयत्न करूया. त्याच्यानंतर एक छोटीशी गोष्ट दिली आहे, प्लांट्स हे ऑटोट्रॉप्स आहेत आणि ॲनिमल्स आणि ह्युमन बिंग्स हे हेट्रोट्रॉप आहेत. सो ॲनिमल आणि ह्युमन बिंग्स डिपेंड ऑन प्लांट्स फॉर देअर फूड. हे तर सोपं आहे. आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये फूड कंपोनंट काय काय आहेत? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स. कार्बोहायड्रेटचं डायजेशन झाल्यावर ग्लुकोज तयार होते. ते लक्षात. डायजेशन म्हणजे काय रे? आता आणखीन एक गोष्ट आहे, मेटॅबॉलिझम. मेटॅबॉलिझम मध्ये दोन गोष्टी, कॅटॅबॉलिझम, ॲनॅबॉलिझम. कॅटॅबॉलिझम, ॲनॅबॉलिझम. आपली किडनी उगाच सुपारीपेक्षा थोडी मोठी असते. कॅटॅबॉलिझम, ॲनॅबॉलिझम. तुम्ही दोन प्रकारच्या रिॲक्शन आठवतात का रे तुम्हाला? कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन आठवते का बघा? फक्त एवढं सांगा, कॉम्बिनेशन. बरं जाऊ द्या, फ्युजन आणि फ्युजन सांगितले ना. छोटे छोटे एकत्र आले की त्याला आपण फ्युजन म्हणतो, आणि मोठा तुटला की त्याला फिजन म्हणतो. फ्युजन, फिजन. फ्युजन फ्युजन तर माहिती आहे ना. मग छोटे छोटे मॉलिक्यूल एकत्र येऊन मोठा मॉलिक्यूल तयार झाला की त्याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. आना, एकत्र आणा, एकत्र आणा, ॲनाबॉलिझम असं समजा. आणि एक मोठा मॉलिक्यूल असा कट 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 कापून कापून छोटे 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 पार्टिकल झाले की त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम. अरे काटो, अरे काटने का मतलब है कॅटाबॉलिझम, ऐसा समझ लो यार. समजलं का नाही? दोन्ही गोष्टी लक्षात आल्या का नाही? कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम. अरे काटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम समजलं का नाही रे पोट्ट्यो? सांगा, आणि पोट्ट्यांनो सांगा बरं जरा, कळलं का नाही? कॅटा, ॲना. मेटा म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन, दोघांना मिळून मेटा म्हणायचं. छोट्यापासून मोठं तयार झालं की ॲना, आणि मोठ्याला कापून कापून छोटं केलं की कॅटा. अरे काटो मतलब कॅटा. कॅटाबॉलिझम, मेटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम. 100 वेळेस शब्द वापरतात, आता डोक्याला ताण घ्यायचा नाही. आता असं असतं बाळांनो की आपले हे जे कार्बोहायड्रेट ते असतात ते मोठे मोठे मॉलिक्यूल असतात, कार्बनच्या खूप मोठ्या मोठ्या चेन असतात. अरे बाबा 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 बाबा, अशा मोठ्या चेन. तुम्हाला असं जर कळत नसेल तर अशा असतात, कार्बनच्या खूप मोठ्या मोठ्या चेन असतात. मग आपल्या शरीरामध्ये हे गेलो, आणि हे आता कसं आहे बाळांनो, आपली ही सेल आहे, आपल्याला सेलमध्ये घेऊन जायचं. मेन आपलं काम काय आहे? सेलमध्ये घेऊन जायचंय. तिथं तर रेस्पिरेशन होणार आहे, तिथं तर एनर्जी भेटणार आहे. फूड आपण कशासाठी खालो? चव येण्यासाठी नाही. आपल्याला वाटतंय चव येण्यासाठी, पण ऍक्च्युली शेवटी काम आहे. तर बेसिकली असं आहे, आई बाबांनो, अन्न जर इथं आलं तर हे अन्न ना ह्या पोटामधून रक्तामध्ये जाते. रक्त असते इथं, ही मेन म्हणजे पाईपलाईन असते. अरे रक्त म्हणजे इथून तिथून पाईपलाईन आहे. ती पाईपलाईन अशी असते बघा, अशी पाईपलाईन असते. ती पाईपलाईन तर लई खतर असते, आणि अशी असते. बाबा बाबा आता तुम्हाला काय बाबा कसं कळावं कसं नाही. चला, ही अशी पाईपलाईन असते. ती पाईपलाईन अशी असते आणि हृदयाकडे जाते. हृदयामधून हे बघा अशी पाईपलाईन, ह्या पाईपलाईनचं कामच असं असते बघा, अशी असते ही पाईपलाईन. ती पाईपलाईन काय करते? इथलं अन्न इथं घेते, वाहत 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 नेते, आणि तिच्यामधून इथं सोडून देते. ती पाईपलाईन पारदर्शक असते, पारदर्शक. ठीक आहे ना? इथं थोडे तिला छिद्र जास्त असतात, छिद्र छिद्र असतात. मग अन्न इकडे येते, मग इथून 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 इथं येते, आणि इथं पण छिद्र असतात, त्याला कॅपिलरी म्हणतात. आणि असं अन्न जातं इकडं.
बघा सेलमध्ये अन्न कसं गेलं पोटामधून. अरे परंतु आपण जे अन्न खातो ना, कुठे गेलं तुझं तोंड, बोकण्याच्या बोकणे खातो का नाही, ते कार्बोहायड्रेट खातो. ते कार्बोहायड्रेट खूप लांब 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 मोठे मोठे मॉलिक्यूल असतात असे ऍट ऍट. हे मोठे मोठे मॉलिक्युल्स ह्याच्यामधून बाहेर पडू शकत नाहीत, ह्या छिद्रांमधून. पोटालाही छोटे छोटे बारीक छिद्र असतात. मग ह्यांना छोट्या छिद्रामधून जर बारीक बाहेर पडायचं असेल तर ह्याला असं कापावं लागते, टुचुक 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 टुचुक. कापलं म्हणजे काय केलं रे? कॅटाबॉलिझम का ॲनाबॉलिझम सांगा? बोला रे बाळ्यांनो, रे बोला रे बाळ्यांनो. किती तर आरामात सांगायलो तुम्हाला मी, किती आरामात सांगायलोय. बोला की मग. कापलं म्हणजे काय केलं? कॅटाबॉलिझम का ॲनाबॉलिझम? हा, आवाज क्लिअर येणं झालाय रे. बरोबर आहे. इंटरनेट जरा आगाऊपणा करायला. कॅटाबॉलिझम आहे. मग आपण खाल्लेलं हे जे कार्बोहायड्रेट असतं ते मोठ्याच्या मोठे लांब लांब मॉलिक्यूल असतात असे. मग त्याला पोटामधून बाहेर येणे आणि पुन्हा सेलमध्ये जाण्यासाठी छोटा आकार घ्यावा लागतो, त्याला कापावं लागते. मग आपल्या शरीरामध्ये कापणारे एन्झाईम असतात, तो एक कॅटाबॉलिझम होतो. मग अन्नाच्या बाबतीमध्ये जे कॅटाबॉलिझम होते, अन्नाला तोडणे, ह्या कॅटाबॉलिझमला एक स्पेशल नाव आहे डायजेशन. डायजेशनचा अर्थ काय? मोठे मोठे मॉलिक्यूल तोडायचे आणि छोटे 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 त्याचे तुकडे, जे की रक्तामधून सेलकडे जाऊ शकते. मग हे जे कार्बोहायड्रेट आहे आपण खाल्लेला तो मोठा असतो, त्याला तोडलं की त्याचे छोटे छोटे मॉलिक्यूल होते, त्याला ग्लुकोज म्हणतात. तसाच प्रोटीन आपण खातो, त्याला तोडलं की छोटे छोटे तुकडे त्याचे अमायनो ऍसिड असतात. लिपिडला तोडलं की फॅट्स आणि अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतं. आणि ह्याला जर सेलमध्ये घेऊन गेलं आणि त्याचं रेस्पिरेशन केलं, त्यापासून एनर्जी काढली, तर कार्बोहायड्रेटच्या 1 ग्रामपासून 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. प्रोटीनच्या 1 ग्रामपासून अबे ये कैसा बे, ये तो गलत दे दिया है, जरा मेरे को देखना होगा इसको. प्रोटीनची 4 किलो कॅलरी पर ग्राम दिलाय आणि लिपिडची 9 किलो कॅलरी पर ग्राम आहे एनर्जी. राईट. अशा प्रकारे हे पाठ करायचं. तर आता हे तुम्ही पहिलं पान अगोदर लिहून घ्या. पहिलं पान अगोदर लिहून घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला फीस भरण्याविषयी आता सांगितलेलं आहे, तर तुमचं काम आहे आता फीस भरायची. आता मी काय करतोय, ज्यांनी ज्यांनी नाही भरलेली त्यांना मीटिंगच्या बाहेर काढणार आणि पुढचं शिकवणार. ते तुम्हाला आता कळायला पाहिजे बाळांनो. तर तुमचे पार्टिसिपंट कुठं आहेत? इथं पार्टिसिपंट आहेत. सर्वांचे रोल नंबर असले पाहिजेत. रोल नंबर नाही त्यांना आता बाहेर काढणार, बरोबर का? रोल नंबर टाकूनच एंट्री करायची बाळांनो. तर चला लिहा आहे. तोपर्यंत मी बघतो जरा कोण कोण आहे कोण कोण नाही. त्यांना वेटिंग रूम मध्ये टाकत आहे मी. सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. फीस भरणं गरजेचं आहे. खूप दिवस झालेत, हे का नाही? कळायला पाहिजे. हा, तर बघा, नेक्स्ट एक डायग्राम दिलेली आहे. ही डायग्राम तुम्हाला घरी पुन्हा एकदा काढायची आहे. मी तुम्हाला इथं सांगतो की हिचं काय काय म्हणजे म्हणजे मी सर्वच हे बघा दिलंय. बघा, बाकीच्यांनी फी भरून घ्या. ज्यांनी भरली नाही त्यांनी उघड डोक्याला ताप घेऊ नका आणि मलाही देऊ नका. तर हे डायग्राम दिलाय, ह्याला कंप्लीट करायचंय. तर मी इकडे कंप्लीट करून दिले. हे बघा, ही नॅसल कॅव्हिटी म्हणजे नाकाची कॅव्हिटी. ही असते थोरॅक, नाही सॉरी बाबा, थ्रोट म्हणजे गळा. लॅरिंग्स म्हणजे जिथून आपला आवाज येतो, धुन 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 धुन. हा, क्वेश्चन होता का ते मला दिसला नाही, जरा बघतो मी. ट्रॅचिया, हे बघा ट्रॅचिया. ब्रॉन्चस, हे 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 आपली ही श्वासाची नळी येते, मग तिला अशा फांद्या फुटल्या की त्याला ब्रॉन्चस म्हणतात. त्याच्यानंतर पुन्हा त्या फांदीला फांद्या फुटल्या की त्याला ब्रांचिओल म्हणतात. आणि त्या पुढी फांदीच्या पुढे छोटे 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 फळं लागल्यासारखे, बोराचे फळं लागल्यासारखे पिशव्या असतात, त्याला अल्वेवलाई म्हणतात. अल्वेवली, अल्वेवलस सिंग्युलर फॉर्म, अल्वेवली प्लुरल फॉर्म. नासल कॅव्हिटीला नॉस्ट्रिल म्हणतात. नासल कॅव्हिटीला नॉस्ट्रिल हो म्हणू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. तर आता मला एकदा बघू द्या, काहीतरी प्रश्न होता म्हणे तरी बाबा. हाँ, ये कहा है, विच फूड प्लेयर्स कंझ्युम ड्युरिंग ब्रेक्स. ब्रेक मध्ये प्लेयर्स काय करतात? ग्लुकोज सारखं अन्न खातात. का खातात? कारण का तर फास्ट आपल्याला काय भेटली पाहिजे?
एनर्जी भेटली पाहिजे. सो कार्बोहायड्रेट खाल्ले जातात. आपल्याला फास्ट एनर्जी कार्बोहायड्रेट करून भेटते. आणि प्लेयर्स कसे असतात, त्यांना तिथं इन्स्टंट एनर्जी पाहिजे असते. एनर्जी ड्रिंक पित असतात ते. त्या एनर्जी ड्रिंकमध्ये काय असते मग, तर ते कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज असते. ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे बाळांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन यू टेल नंबर ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इन ग्लुकोज. चला हे जरा छोटी सटरफटर एक्सरसाइज आहे, करून टाकूया. सट्टर एक्सरसाइज करून टाकूया रे बाबांनो. का बोलती हो. सट्टर एक्सरसाइज वा ई है. तो C6H12O6. ठीक आहे ना. ज्यांना लिहायचं त्यांनी बाजूला लिहून घ्या. त्यानंतर बॉन्ड टाइप्स इन ग्लुकोज. अरे बाबा, कोव्हॅलंट बॉन्ड असतात. हे तुम्हाला आता 10वी मध्ये कार्बन कंपाऊंड चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये आहे. कार्बनची संख्या 6, 12, 6 कळली. व्हॉट हॅपन व्हेन मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड. मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला की वी गेट कार्बन डायऑक्साइड, water and energy. Carbon dioxide, water and energy. व्हॉट्सअप वर कालचं लेक्चर बरं बघ टाकतो बेटा. त्यानंतर C6H12O6. हे उत्तर बघा. ह्याचं उत्तर हे, त्याच्यानंतर ह्याचं उत्तर हे, आणि ह्याचं उत्तर हे. एनर्जी रिलीज होते सोबत CO2 आणि H2. ठीक आहे. उत्तर पण दिले. मी बघितलं नव्हतं अगोदर, मला कळलं नाही. अल्वेओली मध्ये इथं अल्वेओलर सॅक दिले बघा. सॅक म्हणजे बॅग, बाकी काहीच नसते. पिशवी सारखी असते ते अल्वेओली, त्याच्यामध्ये ऑक्सिजन जातो. ऊ के बाद है ये बहुत बड़ा या बहुत ही इंपॉर्टेंट वा. ई को देखेंगे हम. का कहता है रे. हाँ बघा. रेस्पिरेशन. सर्वात पहिले त्याची व्याख्या. द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम ॲसिमिलेटेड. ॲसिमिलेटेड म्हणजे डायजेस्ट झाल्यावर रक्तामध्ये मिसळलेलं अन्न. डायजेस्ट झालेलं आणि रक्तामध्ये आलेलं अन्न. ॲसिमिलेटेड फूड इज कॉल्ड रेस्पिरेशन. ॲसिमिलेट झालेल्या अन्नापासून एनर्जी बाहेर काढणे याला रेस्पिरेशन म्हणतात. द प्रोसेस ऑफ, माझ्यासोबत म्हणा एकदा, द प्रोसेस ऑफ release of energy from the assimilated food is called as respiration. हा, जास्त प्रमाणात एनर्जी ड्रिंक घेतल्यावर बॅड इफेक्ट होऊ शकतात. अति जास्त कोणतीच गोष्ट कामाची नसते, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. अति जास्त जमणार नाही. रेस्पिरेशनचे 2 प्रकार, एरोबिक, एनएरोबिक. एरोबिक